हसला पुरे. लक्ष्मी बोललो म्हणू काय? बायको लक्ष्मीच असते. आई घरामध्ये असणाऱ्या स्त्रिया आपल्यासाठी विनंती करतात. असं नाही, आई बाप घरामध्ये असणारे पुरुष स्त्री सगळे समान आहेत. पुरुष बाहेरची कामं सांभाळतात, स्त्रिया घरातली, म्हणून कोणाची तडजोड नाही होऊ शकत. सगळ्या सारख्या. एकदा स्वतःसाठी जोरदार टाळ्या वाजवा. स्वतःसाठी. आपला जीवन आयुष्य जाम कमी आहे, थोडा आहे. पूर्वीची लोक 100 वर्ष जगायची. आता माणसाचा क्षणाचा भरोसा नाही राहिला पाहिजे. म्हणून आयुष्य मजेशीर जगा, छान जगा, रुबाबात जगा, फॅशन करा, शोभल अशी करा, छान अशी करा. नाहीतर सध्या आपण बघतो परिस्थिती वाईट होत चालली. आपल्या मुलींना शिक्षण देताना एक शिक्षण कमी शिकवा. तुम्ही आता आया होणार, आया झाल्या असाल. आपल्या मुलींना शिकवताना एक शिक्षण कमी शिकवा. कारण सध्या आपण कसं झालं, फ्लॅट इकलं, जागा इकली, बाहेरची लोक आली, काही आपले मित्र झाली, मैत्री झाली, बाहेरची पुरी, पण काही आपली दुश्मन होऊन आपल्याला खाली पाडण्यासाठी आपल्या मुलींच्या इज्जतीचा वापर करत राहील. पोरींना एक शिक्षण कमी द्या, पण आपल्या मुलीवर जेव्हा त्यांचा वाईट प्रसंग येईल ना, तेव्हा तिला वाईट करता आलं पाहिजे, असा तिला शिक्षण द्या. तेव्हाच तुम्ही एक आई म्हणून, तुम्ही एक बाप म्हणून विजयी व्हाल. लक्षात ठेवा. नाहीतर आपल्या आयुष्यात आल्यासारखं आता आपण शॉर्टकट रस्ता निवडतो. आपल्याला कंटाळा आला का आपण त्यांना मोबाईल देतो, पण मोबाईलचा द्याच, पण जेव्हा थोडा वेळ भेटतो ना, त्यांच्याशी गप्पा मारा, त्यांच्याशी बोला आणि शिक्षण फक्त चांगलं द्या. धन्यवाद. पटला स्वतःवर टाळ्या वाजवल्या. टाळ्या वाजवल्या तर मग शास्त्र आत्या माझ्या पदरावर बसते. साडी मी माझी फाटली, तर तू एक साडी घेऊन दे. ई बाबा कोण आहे? काकाच काय नाव आहे काकाचं?